नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण जी SBI क्लर्कची जी प्रिलिम्स आहे त्याच्यासाठी 7 डेज स्ट्रॅटर्जी बघणार आहे की 7 दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की एक्झामची डेट ही 20 तारीख, 21 तारीख आणि 27 तारीख हे या सप्टेंबरमधले आहे मित्रांनो. ही तर तुम्हाला माहीत आहे, पण ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला कशी वाटते ते बघा एकदा. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर 7 दिवसामध्ये तुमचा स्कोर पण थोडा बूस्ट होईल असं मला वाटतं आहे. तर तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, एक लाईक ठोका मित्रांनो, आणि मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती सर्व गोष्टीचे आपण अपडेट देत असतो. तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. चला, आपण जास्त वेळ न घालवता आपण चालू करूयात की कशा पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे, या 7 दिवसामध्ये कसं तुम्ही शांत राहिलं पाहिजे आणि शांत राहून कसा अभ्यास केला पाहिजे. बघा, सर्वप्रथम तुम्ही मित्रांनो काय केलं पाहिजे, जी मागील पेपर्स आहे त्याचे विश्लेषण केलं पाहिजे. आता मागील पेपर्स म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे जे IBPS आहे ते मागच्या वर्षीचे पेपर शो करत नाही आहे ना, किंवा ते डिस्क्लोज होत नाहीत. जसं की दुसरे एक्झाम असतात SSC वगैरे त्याच्या शो होतात, पण IBPSच्या होत नाहीत. मग आता काय केलं पाहिजे आपण, मागच्या 2-3 वर्षाचे पेपर्स इन द सेन्स काय आहे की मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे ना, मेमरी बेस्ड क्वेश्चन जे बाकीचे प्लॅटफॉर्म वगैरे असतील आहे ना, अड्डा असेल किंवा टेक्स्टबुक वगैरे असेल त्याच्यावेळी तुम्ही बघू शकता मागच्या वर्षी 2-3 वर्षाचे पेपर ते चेक करा की कशा पद्धतीने पझल वगैरे आले होते, किंवा कशा पद्धतीने रिझनिंग सेक्शन असेल, कशा पद्धतीने क्वांट सेक्शन असेल आहे ना. रिपीट होणारे टॉपिक्स ओळखा. आता रिपीट होणारे टॉपिक सगळेच असतात मित्रांनो, हे बँकिंग एक्झाममध्ये सगळेच क्वेश्चन रिपीट होतात. म्हणजेच काय की सिलॉक्स पाठीमागच्या वर्षी आलं होतं तर ह्या वर्षी पण येणारच येणार. म्हणजे बँकिंगला काय सिलेबस जो आहे तो लिमिटेड आहे आणि तोच रिपीट होतो, फक्त काठिण्य पातळी थोडी कमी जास्त होते त्याची, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. मग याला काय आहे, आता पुढं बघा, हे रिजनिंगचे तुम्ही पझल, सिलॉक्स, कोडिंग आपण क्वांटला काय बघा, सिम्प्लिफिकेशन, DI, अर्थमॅटिक, आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्याचा विश्लेषण करणार की कशा पद्धतीने अभ्यास करावा. आता बघा, सेक्शन वाईज प्रॅक्टिस कसं करायचं. आता बघा, जी सेक्शन वाईज प्रॅक्टिस असेल म्हणजे जे क्वांटचं आपण कसं करणार आहे. बघा, दररोज तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 2 ते 3 स्पीड मॅथ्स टेस्ट द्यायच्यात. मग ते सेट्स सोडवायच्यात 2 ते 3 स्पीड मॅथ्समध्ये काय आहे असेल, सिम्प्लिफिकेशन असेल है ना, ॲप्रॉक्सिमेशन असेल किंवा नंबर सिरीज असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, सेट सोडवायच्यात 2 ते 3 दररोज तुम्हाला 2 ते 3 सोडवायच्यात. आणि हे लक्षात ठेवा की एक्झामच्या शेवटपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा. इथं असं नाही की इथं म्हणजे ही MPSCची एक्झाम नाही आहे की आपण थोडंसं रिलॅक्स होऊ शकतो, कारण त्यांचं कसं पूर्ण वाचावं लागतं, मोठी पुस्तकं असतात ते वाचावे लागतात, ते 7-8 दिवसात पूर्ण रिव्हिजन होत नाही मोठ्या पुस्तकाचं. पण आपल्या जे बँकिंगचा अभ्यास करतात त्यांना असं नसतं की शेवटचे 5-6 दिवस आपण निवांत राहिलं पाहिजे, असं आपल्याला करायचं नाही. तसं केलं तर आपले 2-3 मार्क आपण रिव्हर्स येऊ शकतो. बघा, 2 डाटा इंटरप्रिटेशनचे सेट्स तुम्हाला सोडवायचे डेली, 2 सोडवा. आणि ह्याच्यावरती सगळ्यात जास्त भर द्यायचा, जी पर्सेंटेजचा चॅप्टर असेल अर्थमॅटिकसाठी, प्रॉफिट अँड लॉस असेल किंवा टाईम अँड वर्क असेल, SICI असेल म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, रेशो आणि प्रपोर्शन, ही तुम्हाला रिवाईज करायचे. कारण बघा, जो प्रॉफिट लॉस असेल, टाईम अँड वर्क असेल, जो 100% क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच अर्थमॅटिकला. त्यामुळं जे मेन टॉपिक आहे तेच तुम्हाला अभ्यासायचे तिथं. आता बघा, हे झालं गणितचं म्हणजेच क्वांटचं. आता रिजनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे. बघा, रिजनिंगमध्ये आपल्याला 4 ते 5 पझल किंवा सेटिंग अरेंजमेंट हे सोडवायच्यात. 4 ते 5 लक्षात घ्या मित्रांनो, 4 ते 5 आपल्याला सोडवायच्यात. शेवटच्या क्षणाला जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला फायद्याचं होईल मित्रांनो, कारण तेवढं तुमच्या हाताखालून गेलेलं असताना तुम्ही एकदम पेपरला गेला तर तुम्हाला काय वाटत नाही. म्हणजे जे हाताखाली पझल आलेले आहेत त्याच तुम्हाला तिथं असं वाटतं की हे मी प्रॅक्टिसमध्ये सोडवलेलं आहे. बघा, ह्याच्यात सिलोलिझम असेल, इनइक्वेलिटी असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, 15 ते 20 मिनटं याचा तुम्ही सराव करा, कारण हे सोपे टॉपिक आहेत आणि हे बऱ्यापैकी तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालेले असते. नंतर आहे ब्लड रिलेशन आहे, डायरेक्शन आहे, याची झटपट जी प्रॅक्टिस असेल आहे ना, 2-2 एक क्वेश्चन आला की सोडवला अशा पद्धतीनं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा पूर्ण दिवसामध्ये. हे झालं बघा रिजनिंगचं. आता पुढं इंग्रजीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, म्हणजे लँग्वेजसाठी बघा, सेक्शन वाईज प्रॅक्टिस. बघा, दररोज तुम्हाला 1 ते 2 रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वाचायचं, म्हणजे एडिटोरियल पेज हे वाचायचंच तुम्हाला, कंपल्सरी वाचायचं, 100% वाचायचे. कारण
हे जर नाही वाचलं तर मग थोडंसं गॅप आपला पडतो आणि अभ्यासात आपल्याला वाटतं की म्हणजे याच्यामध्ये काय आहे ना मित्रांनो, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे. कॉन्फिडन्स शिवाय काहीच नाही. कॉन्फिडन्स आला, तुम्हाला वाटलं की हां खरंच आपण चांगल्या पद्धतीने रीड वगैरे करतोय, तर तुम्हाला काय वाटणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की मी काही व्हिडिओ म्हणजे शॉर्ट ट्रिक्सचे बनवून टाकले पाहिजे, शॉर्ट ट्रिक्स मी बनवून टाकले पाहिजे, म्हणजे ते मॅथ्स असू द्या किंवा रिजनिंग असू द्या किंवा इंग्लिश असू द्या, तुम्हाला याचा फायदा होईल अशा पद्धतीने, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की सर तुम्ही बनवून टाका म्हणून. तर मी त्याचा विचार करेन एवढ्या 7 दिवसात की एक पूर्ण म्हणजे मॅथ्सवरती, रिजनिंगवरती आणि इंग्लिशवरती आपण लेक्चर घेऊ सेपरेट है ना. 3 व्हिडिओ अशा बनवून मी टाकू शकतो. पण तुमचे कमेंट आले पाहिजे. तुमचे कमेंट आले तर मी टाकू शकतो. तर बघा इथं काय करायचं आपल्याला, दररोज 1 ते 2 पेजेस वाचा तुम्ही कोणत्याही इंग्लिशचे. त्याच्यानंतर क्लोज टेस्ट आहे, इरर डिटेक्शन आहे, फिल इन द ब्लँक्स असतील किंवा ग्रामरचे जे रूल्स आहेत ते झटपट जर नोट्स काढले असेल तर त्या नोट्स तुम्ही वाचून घ्या मित्रांनो, की कशा पद्धतीनं आपल्याला त्या नोट्स म्हणजे कवर करायचे आहे सगळ्या गोष्टी. आता बघा, आता मॉक टेस्टला काय करायचं तुम्हाला, सगळ्यात मेन आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, जे मॉक टेस्ट असेल त्याचं ॲनालिसिस करायचे. आता बघा, दररोज एक फुल मॉक टेस्ट द्यायची. बघा डेली एक पूर्ण मॉक टेस्ट द्या, 100 मार्क्सची ही द्यायचीच तुम्हाला. डेली द्या एक. नंतर त्या टेस्टनंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट 1 ते 1.5 तास किंवा 2 तास जसं तुम्हाला टाईम भेटेल. मी तर 1 ते 1.5 तास इथं लिहिले, पण 2 तास असेल किंवा बघा 2 तास जाऊ द्या किंवा 3 तास जाऊ द्या तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला 100% ॲनालिसिस करायचं. ॲनालिसिस नाही केलं तर तुम्ही कितीतरी मुलांच्या मागे राहाल मित्रांनो. त्यामुळे ॲनालिसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ॲनालिसिस. बघा चुका व टाईम मॅनेजमेंट नोंदवा. म्हणजेच काय आहे की तुमच्या चुका काय झाल्या, जी तुम्ही टेस्ट दिली त्याच्यात चुका काय झाल्या, किंवा मी जो सेक्शन सोडवला किती माझा टाईम त्या सेक्शनला गेला किंवा किती टाईममध्ये तो झाला पाहिजे. तुम्हाला तर माहीत आहे की प्रत्येक सेक्शनला 20-20 मिनिटं आहेत, आहे ना. त्याशिवाय तुम्ही स्विच करू शकत नाही 20 मिनटं पूर्ण झाल्या. पण त्या 20 मिनटात तुमचं गणित सोडवून होतं आहे का सगळं, किंवा रिजनिंग सोडवून होतं आहे का, हे पण बघणं गरजेचं आहे. पण हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. ही स्लाईड खरंच खूप महत्त्वाची आहे. दररोज एक फुल मॉक टेस्ट द्यायची, आणि मॉक टेस्ट झाल्यानंतर बाकीचा काहीच अभ्यास नाही दिवसभर झाला तरी पण चालेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की टेस्टनंतर तुमचं ॲनालिसिस झालं पाहिजे, की तुमचं काय चुकलं, कोणत्या सेक्शनमध्ये किती टाईम गेला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते थोडंसं नोटीस करा. आता पुढे आहे बघा की टाईम मॅनेजमेंट अँड जे स्ट्रॉंग टॉपिक असतील. बघा फक्त स्ट्रॉंग टॉपिक्स मजबूत करा. आता तुम्हाला काय करायचं 7 डेजमध्ये, फक्त जे स्ट्रॉंग टॉपिक असतील ते तुम्हाला 100% तुमचे मजबूत करून घ्यायचे, आणि जे कमकुवत टॉपिक असतील शून्यातून शिकू नका आता. म्हणजे आत्ता काय शिकायची गरज नाही, आता ते बघू पण नका त्याच्याकडे. आता फक्त जे स्ट्रॉंग आहेत त्याचाच तुम्हाला 100% अभ्यास करायचा आहे. आता तेवढं फक्त लक्षात घ्या. आता पुढं आहे बघा, आता तुमचं आरोग्य आणि परीक्षा टिप्स हे मी देत असताना बघा यात काय सांगतो आहे. बघा 6 ते 7 तास तुम्हाला झोप घ्यायची, निवांत रिलॅक्स, काही घाबरून जायचं नाही. जरी तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल तरी काही घाबरायचं नाही. जसं टेस्टमध्ये तुम्ही सोडवता तसं तुम्हाला एक्झाममध्ये जाऊन सोडवायचं आहे. कारण भरपूर सारे मुलं आहेत की त्यांचा एक्झाम फक्त घाबरण्यामुळं म्हणजे हे होतं, घाबरण्यामुळे प्रॉब्लेम येतो. किंवा घाबरलं की मग आपल्याला काय सुचत नाही तिथं, किंवा एखाद्या पझलमध्ये अडकलं किंवा एखादी कंडिशन पझलची नाही समजले तर अख्खा पूर्ण रिजनिंगचा सेक्शन आपला वाईट जातो. त्यामुळे घाबरायचं नाही, बिंदास द्यायचा पेपर. हा नाही तर दुसरा नाही तर पुढचा, बरोबर. म्हणजे असा विचार करायचा आहे की असं कधीच विचार करू नका की हा, आता भरपूर जण सांगतात की असा विचार करतात की हा जो अटेम्प्ट आहे हा माझ्या लाईफमधला शेवटचा अटेम्प्ट आहे ना, लास्ट अटेम्प्ट आहे. हे कधी विचार करायचा लास्ट अटेम्प्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताय त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही पेपरला बसताय त्यावेळेस नाही विचार करायचा. कारण ज्यावेळेस पेपरला बसता मग तुम्ही असं भीता आहे ना, आपल्याला काय होती, भीती निर्माण होती की आपण म्हणजे आपला लास्ट अटेम्प्ट आहे किंवा वगैरे वगैरे, अशा भीती निर्माण होती. त्यामुळं पेपरला बसल्यावर असा विचार करा की ठीक आहे हा नाही तर देऊ शकतो, पण हा मी बऱ्यापैकी जेवढा मला जमतोय किंवा जेवढं मला 100% देता येईल तेवढं मी देणार आहे. बघा 6 ते 7 तास तुम्हाला झोप घ्यायची. जे ॲडमिट कार्ड वगैरे आले असेल, ID प्रूफ असेल, फोटो आधी तयार करून तुम्हाला ठेवायचं आहे. हलकं जेवण करायचं आहे, परीक्षेच्या आधीच सांगतो, हे वेळेच्या आधी पोचायचं आहे तिथं तुम्हाला. आणि लास्ट टिप्स असेल माझ्याकडून तुम्हाला, बेस्ट ऑफ लक असेल मित्रांनो तुमच्यासाठी. ही 7 दिवसाची आपली विजय स्ट्रॅटेजी वापरा, आणि आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑफिसर विशाल जगताप हा चॅनल तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन देऊन जाईल. त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यावर तुम्हाला मॅथ्स असेल, रिजनिंग असेल किंवा इंग्लिश असेल याचे तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन सोडवायला पण भेटतील. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की सर आम्हाला गरज आहे, तुम्ही
याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवा, तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक ठोकायला मित्रांनो काहीच जात नाही. एक लाईक करा. लाईक केल्याने थोडंसं मला पण कॉन्फिडन्स येतो. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.